हॅलो, नमस्कार. BA द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मी डॉक्टर चंदन बावलगावे, इतिहास विभाग प्रमुख, संजीवनी महाविद्यालय चापोली. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण BA द्वितीय वर्ष इतिहास या विषयासाठी विद्यापीठाने दिलेल्या नवीन अभ्यासक्रमाविषयी माहिती आणि चर्चा करणार आहोत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत सन 2020-21 या वर्षासाठी अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आलेला आहे. इतिहास या विषयासाठी 2 पेपर सेमिस्टर 3साठी ठेवण्यात आलेली आहेत, जे पूर्वीप्रमाणे होती तशीच. त्यामध्ये थोडासा बदल यावर्षी करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल, नवीन पॅटर्न, नवीन सिलेबस याची थोडक्यात ओळख आपण आज करून घेणार आहोत. चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम जी मागच्या वर्षी या वर्षासाठी लागू होती, परंतु यामध्ये थोडासा चेंज आपल्याला दिसून येतो. जसं की ज्याला आपण इंटरनल म्हणत होतो, CA कंटिन्यू असेसमेंट, जे 35 गुणांचं होतं ते 25 गुणांवरती आणण्यात आलेलं आहे. आणि ESE जे 40 गुणांसाठी होतं ते 50 गुणांसाठी. एकूण गुण 75च असणार आहेत. या दोन्ही पेपरसाठी पहा, सेमिस्टर 3मध्ये 2 पेपर क्रमांक 5 आणि 6, छत्रपती शिवाजी अँड हिज टाइम्स 1630 AD to 1707 हा एक पेपर जो 75 गुणांसाठी आपल्याला अभ्यासायला आहे. आणि द्वितीय वर्षासाठी दुसरा पेपर ज्याचा क्रमांक आहे 6, हिस्ट्री ऑफ इंडिया 1526 AD to 1707 AD, अर्थात भारताचा इतिहास जो 1526 ते सन 1707 पर्यंत आपल्याला अभ्यासायचा आहे. हे 2 पेपर यावर्षी आपल्याला अभ्यासक्रमाला ठेवण्यात आलेले आहेत. प्रामुख्यानं जो 5वा पेपर आहे, छत्रपती शिवाजी अँड हिज टाइम्स, शिवाजी व शिवकाळ असं ज्याला आपण मराठीत म्हणू, याचा कालखंड देण्यात आलेला आहे 1630 ते 1707. आणि दुसरा पेपर भारताचा इतिहास, याचाही कालखंड पहा 1526 ते 1707. अर्थात थोड्याफार फरकाने समकालीन इतिहास आहे हा. यामध्ये मग फरक काय असणार आहे? दोन्ही भारताचाच इतिहास आहे, फक्त टायटल कशी वेगळी दिलेली आहेत पहा. छत्रपती शिवाजी अँड हिज टाइम्स, शिवाजी व शिवकाळ, आणि भारताचा इतिहास, अशी 2 वेगवेगळी नावं, परंतु कालावधी पहा जवळपास सारखाच. परंतु यामध्ये फरक असा असणार आहे, 5वा पेपर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असणार आहे. त्यांच्याशी रिलेटेड घटनांचा आणि त्यानंतरच्या काळातील घटनांचा सुद्धा, जो सन 1707 पर्यंत आपल्याला अभ्यासाला ठेवण्यात आलेला आहे. तर दुसऱ्या पेपरमध्ये हिस्ट्री ऑफ इंडिया 1526 ते 1707, मुख्यतः मुघलकालीन भारताचा इतिहास आहे हा. याचे डिटेल्स थोडक्यात आपण पुढे पाहणारच आहोत. तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल, पहा पेपर नंबर HIS छत्रपती शिवाजी अँड हिज टाइम्स, याची क्रेडिट सिस्टीम दिलेली आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला क्रेडिट्स मिळणार आहेत.
आपण प्रत्यक्षात सिलेबस नेमका काय आहे हे थोडक्यात पाहूया. या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे हा सेमिस्टर 3 मधील पेपर क्रमांक 5 जो ग्रेड 3 साठी आणि 75 गुणांसाठी आपल्याला अभ्यासायला आहे. यामध्ये एकूण 4 प्रकरणं देण्यात आलेली आहेत. पहा, या सिलेबसला 4 प्रकरणामध्ये विभाजित करण्यात आलेला आहे. यातील पहिलं प्रकरण आपल्याला या पेपरमधलं अभ्यासायला आहे. युनिट फर्स्ट, सोर्सेस फॉर द स्टडी ऑफ मराठा हिस्ट्री. अर्थात मराठ्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी जी काही साधनं उपयोगाला येतात किंवा या साधनांच्या आधारे मराठ्यांचा इतिहास आपल्याला पाहता येतो किंवा पाहावा लागतो, या साधनांचं विवेचन करण्यात आलेलं आहे. याचा आढावा आपल्याला घ्यावा लागेल. यामध्ये प्रामुख्याने 2 प्रकारची साधनं अभ्यासाला ठेवण्यात आलेली आहेत. एक लिटररी सोर्सेस आणि दुसरा आर्किओलॉजिकल सोर्सेस. लिटररी सोर्सेस अर्थात लिखित साधनं आहेत. हे असंख्य लिखित पुरावे मराठ्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी उपलब्ध आहेत, जी वेगवेगळ्या भाषेमध्ये उपलब्ध आहेत. संस्कृत, मराठी, कानडी तसेच उर्दू, फारसी या भाषेतील जे काही ग्रंथ आहेत, या ग्रंथांचाही आधार आपल्याला हा मराठ्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी उपयोगी ठरतो. वेगवेगळ्या लेखकांनी खूप मोठी ग्रंथसंपदा निर्माण करून ठेवलेली आहे. या लिखित साधनांचा आधार घेऊन मराठ्यांचा इतिहास जाणून घेता येतो. त्याचबरोबर जे काही आर्किओलॉजिकल सोर्सेस आहेत, जसे की एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणून ज्याच्याकडं पाहिलं जातं ते म्हणजे किल्ले, मराठ्यांचे किल्ले, त्याचबरोबर पर्यटन स्थळं, ऐतिहासिक स्मारके, मंदिरे, या साधनांचा आधार आपल्याला मराठ्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी उपयोगी ठरतो. हे आर्किओलॉजिकल सोर्सेस आणि लिटररी सोर्सेस या पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत. या मराठ्यांच्या इतिहासातील दुसरं प्रकरण युनिट 2, कॉजेस फॉर द राईज ऑफ मराठा पॉवर. मराठी सत्तेचा उदय घडवण्यासाठी जी काही कारणीभूत ठरलेली होती, या कारणांचा आढावा या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला घ्यावयाचा आहे. यामध्ये प्रामुख्याने मराठी सत्तेचा उदय घडून येण्यासाठी जी काही महत्त्वपूर्ण कारणीभूत ठरलेली होती, या कारणांचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. ब्रिटिश इतिहासकार ग्रँट डफ यांनी आपल्या ग्रंथामध्ये असं वर्णन केलेलं आहे की मराठी सत्तेचा उदय म्हणजे जंगलात अचानक पेटलेला वनवा. अशा प्रकारचं वर्णन मराठी सत्तेचा उदय किंवा या कारणाविषयी या ब्रिटिश इतिहासकार किंवा ब्रिटिश लेखक ग्रँट डफ यांनी वर्णन केलेलं आहे. परंतु ते सपशेल चुकीचं आपल्याला वाटतं. भारतीय इतिहासकारांनी याविषयी खूप अभ्यास करून, चिंतन करून अनेक ग्रंथांची रचना केली. खूप मोठं लिखाण करण्यात आलं आणि त्या आधारे आपल्याला असं म्हणता येईल की मराठी सत्तेचा उदय म्हणजे केवळ जंगलात अचानक पेटलेला वनवा असं म्हणता येणार नाही. त्यासाठी फार मोठी परंपरा लाभलेली होती. एक मोठी वैचारिक शक्ती या मराठी सत्तेचा उदय घडून येण्याच्या पाठीमागे असलेली आपल्याला दिसून येतं. मग ही कारणे नेमकी काय आहेत, मराठी सत्तेचा उदय कसा घडून आला, त्याच्या मागील प्रेरक शक्ती कोण होती, ह्या सर्व बाबीचा विचार आपल्याला या प्रकरणामध्ये, या युनिटमध्ये पाहायचा आहे. त्याचबरोबर कॉन्ट्रीब्युशन ऑफ शहाजीराजे अँड जिजाऊ हाही भाग थोडक्यात आपल्याला पाहायचा आहे.
स्वराज्याचे संस्थापक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण नेहमी उल्लेख करतो, परंतु हे स्वराज्य निर्मितीसाठी छत्रपती शिवाजीराजांचे वडील शहाजीराजे यांची काय भूमिका होती? असं म्हटलं जातं की शिवाजीराजे हे जरी संस्थापक असले तरी परंतु स्वराज्याचे संकल्पक म्हणून शहाजीराजे यांना ओळखलं जातं. थोडक्यामध्ये या भागामध्ये आपल्याला शहाजीराजे त्यांची कामगिरी, स्वराज्य संकल्पक उगीचच नाही म्हटलं गेलं त्यांना, या बाबीतील त्यांची भूमिका कशा पद्धतीची होती या प्रमुख बाबी आपल्याला या प्रकरणामध्ये किंवा या घटकामध्ये पाहायच्या आहेत. त्याचबरोबर शिवाजी महाराजांना एक संस्थापक स्वराज्यरक्षक म्हणून आपण जे पाहतो, हे घडवण्यामध्ये त्यांच्या माऊलीचा खूप मोठा रोल असलेला दिसून येतो. ते म्हणजे राजमाता जिजाऊ. जिजाऊ हे नाव घेतल्यानंतर जास्त सांगण्याची आवश्यकता नाही. लहानपणापासूनच शिवाजींच्या मनावरती स्वराज्याचं एक छाप निर्माण करण्याची जबाबदारी राजमाता जिजाऊंनी उचललेली होती. ही भूमिका काय आहे किंवा त्यांची कामगिरी थोडक्यामध्ये आपल्याला या दुसऱ्या प्रकारामध्ये पाहायचं आहे. या पेपरमधील तिसरे प्रकरण म्हणजे युनिट 3 शिवाजी महाराज रिलेशन विथ आदिलशाही अँड मुघल. शिवाजी महाराजांचे आदिलशाही आणि मोगलांशी कशा पद्धतीचे संबंध होते याचा आढावा आपल्याला या तिसऱ्या प्रकरणामध्ये घ्यावायचा आहे. प्रामुख्यानं या 4 घटक याचा अभ्यास करायचा आहे. एक, अर्ली मोमेंट्स ऑफ शिवाजी महाराजांची प्रारंभिक कामगिरी, त्यांचे प्रारंभिक विजय, स्वराज्य स्थापना आणि आदिलशाहीशी त्यांचे असलेले संबंध हा एक भाग. त्याचबरोबर स्वराज्यावरती एक मोठं संकट कोसळलेलं होतं, ते म्हणजे अफजल खानाच्या आक्रमणाच्या रूपाने. अफजल खान एपिसोड म्हणून आपल्याला ते अभ्यासायचं आहे. अफजल खान प्रकरण काय आहे, कोण होता अफजल खान, कशा पद्धतीचं संकट होतं हे, आणि स्वराज्य बुडवण्यासाठी हा अफजल खान निघालेला होता. याविषयीची डिटेल आपल्याला नंतर पाहायचे आहेतच. हे अफजल खान प्रकरण काय आहे, त्याचबरोबर सिद्दीजवळची स्वारी असेल किंवा इतर आणखीन आदिलशाहीशी संबंधित घडामोडी या प्रकरणामध्ये पाहायच्या आहेत. त्याचबरोबर एपिसोड ऑफ शाहिस्ते खान अँड अटॅक ऑन सुरत, अर्थात शाहिस्ते खान प्रकरण नेमकं काय आहे. त्याचबरोबर सुरत लूट हाही भाग आपल्याला याच्यामध्ये पाहायचा आहे. म्हणजे मोगलांशी शिवाजीराजांचे संबंध कशा पद्धतीचे होते हा भाग आपल्याला याच्यामध्ये पाहायचा आहे. त्याचबरोबर ट्रीटी ऑफ पुरंदर अँड व्हिजिट टू आग्रा, पुरंदरचा तह आणि आग्रा भेट या प्रमुख बाबी शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये जे काही महत्त्वपूर्ण प्रसंग घडलेले होते किंवा ज्या चमत्कारिक बाबी म्हणून ज्याच्याकडं पाहिलं जातं, त्यातील हा एक घटक म्हणून आपण पाहू शकतो. एकंदरीत परकीय सत्तांशी शिवाजीराजांचे संबंध कशा पद्धतीचे होते हा भाग आपल्याला या तिसऱ्या प्रकरणामध्ये पाहायचा आहे. त्याचबरोबर या पेपरमधील 4थं प्रकरण छत्रपती शिवाजीज कॉरोनेशन अँड कर्नाटक एक्सपिडिशन, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि कर्नाटक मोहीम हे 4थं आणि शेवटचं प्रकरण आहे. यामध्ये प्रामुख्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, हा राज्याभिषेक सोहळा
त्याची कारणे आणि याचं महत्त्व या प्रमुख बाबींचा अभ्यास आपल्याला या घटकामध्ये या प्रकरणामध्ये करायचा आहे. त्याचबरोबर करोनेशन अर्थात राज्याभिषेकाच्या नंतर एक मोठी मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांनी हाती घेतलेली होती, ती म्हणजे कर्नाटक मोहीम. या कर्नाटक मोहिमेविषयीची माहिती या प्रकरणामध्ये आपल्याला घ्यायची आहे. ही कर्नाटक मोहीम नेमकी कशी होती, त्याची कारणं नेमकी काय आहेत आणि कर्नाटक विजय आणि कर्नाटक मोहिमेचे महत्त्व या अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोडींवरती प्रकाश आपल्याला या चौथ्या प्रकरणामध्ये पाहावयाचा आहे. एकंदरीत अशा पद्धतीनं या 4 प्रकरणामध्ये छत्रपती शिवाजी अँड हिज टाइम्स या पेपरचा अभ्यासक्रम विभाजित करण्यात आलेला आहे. यानंतर BA द्वितीय वर्षासाठी जो 6वा पेपर आपल्यासमोर ठेवण्यात आलेला आहे, या 6व्या पेपरचं नाव हिस्ट्री ऑफ इंडिया. याचा कालखंड देण्यात आलेला आहे 1526 ते 1707 ईस्वी. 75 गुणांसाठी हा पेपर आहे. यामध्ये सुद्धा 4 प्रकरणं देण्यात आलेली आहेत, अर्थात 4 प्रकरणामध्ये याचं विभाजन केलेलं आपल्याला दिसून येईल. यातील पहिलं प्रकरण आपल्याला अभ्यासायचं आहे, ते म्हणजे सोर्सेस ऑफ मुघल हिस्ट्री. मुघलांच्या इतिहासाची साधनं या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायची आहेत. जसं की मराठ्यांच्या इतिहासाची साधनं आपण पाहणार आहोत किंवा पाहायची आहेत, तशाच पद्धतीची ऐतिहासिक साधने या पेपरचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा आपल्याला पाहायचे आहेत किंवा मोगलांचा इतिहास जाणून घेण्यासाठी तशाच पद्धतीची साधनं आपल्याला पाहायची आहेत. यामध्ये सुद्धा 2 भाग करण्यात आलेले आहेत, एक लिटररी सोर्सेस आणि दुसरा आर्किओलॉजिकल सोर्सेस. लिखित साधने अर्थात पुराविलेखीय साधने आणि पुरातत्वीय साधने. मुघल काळाशी संबंधित असणारी ही साधनं असणार आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये ग्रंथनिर्मिती या कालखंडामध्ये घडून आलेली होती. या ग्रंथांचा आधार घेऊन आपल्याला मुघलांचा इतिहास जाणून घेता येतो. मग ही नेमकी साधनं कोणकोणती होती, कोणकोणत्या भाषेतील ही साधनं आहेत, या साधनांचा अभ्यास आपल्याला थोडक्यात करायचा आहे. तशाच पद्धतीनं मुघलांचा कालखंड म्हणजे मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचे सुवर्णयुग असं ज्याला म्हटलं जातं. अर्थात हा अत्यंत प्रगतिशील किंवा प्रगत काळ म्हणून याच्याकडं पाहिलं जातं. सर्वच क्षेत्रामध्ये प्रचंड प्रगती या कालखंडामध्ये घडून आलेली होती. विशेषतः बादशाह अकबर आणि बादशाह शहाजहान यांचा कालखंड विशेष महत्त्वपूर्ण ठरतो. या कालखंडामध्ये खूप मोठी भरभराट झालेली दिसून येते. याला मुख्यतः शहाजहाचा कालखंड हा सुवर्णकाळ मानला जातो. या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिल्प स्थापत्याची निर्मिती करण्यात आलेली होती. हा जो प्रगतीचा काळ आहे, या प्रगतीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वास्तूंची निर्मिती झाली, स्थापत्य शिल्पांची निर्मिती झाली. हा सर्व भाग आर्किओलॉजिकल सोर्सेसमध्ये गणला जातो. अर्थात मुघलांचा इतिहास सांगणारी फार मोठ्या प्रमाणावरती अशा पद्धतीची साधनं उपलब्ध असलेली आपल्याला दिसून येतात. अर्थात या साधनांचाच अभ्यास या पहिल्या प्रकरणामध्ये करायचा आहे. या पेपरमधील दुसरं प्रकरण म्हणजे इस्टॅब्लिशमेंट ऑफ मुघल एम्पायर. मोगल सत्ते किंवा मोगल साम्राज्याचा पाया, मोगल साम्राज्याची स्थापना कशा पद्धतीनं घडून आली
हे आपल्याला याच्यामध्ये पाहावायचं आहे. यामध्ये प्रामुख्यानं 2 भाग पाहावयाचे आहेत. एक बाबर इन्व्हेशन, फर्स्ट पानिपत वॉर आणि एक्सपेन्शन, अर्थात बाबराविषयीची कामगिरी आपल्याला पाहावयाची आहे. जहीरुद्दीन मोहम्मद बाबर हा नेमका कोण होता, याचं चरित्र, त्याची कामगिरी, या बाबराची भारतावरती करण्यात आलेली आक्रमणं आणि त्यातून घडून आलेलं पहिलं पानिपतचं युद्ध, या प्रमुख बाबींवरती आपल्याला प्रकाश टाकावायचा आहे. आपल्याला माहिती आहे पानिपतच्या युद्धाला भारतीय इतिहासामध्ये फार महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे. प्रामुख्यानं 3 पानिपत युद्ध प्रसिद्ध आहेत. पानिपतच्या मैदानावरती अनेक युद्ध घडून आलेली होती, परंतु त्यापैकी प्रमुख 3च युद्धांचा उल्लेख नेहमी होत असलेला आपल्याला दिसतो. त्याचं कारण म्हणजे या 3 प्रमुख पानिपतावर झालेल्या युद्धांमुळे इतिहासाला एक प्रकारची कलाटणी मिळालेली होती. त्यातील हे पहिलं पानिपतावरील युद्ध होतं, महत्त्वपूर्ण युद्ध, ज्यामुळे भारतीय इतिहासाला एक वेगळं वळण मिळालं. इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये झालेली ही लढाई, पानिपताचं पहिलं युद्ध, ज्यामुळे भारतामध्ये मोगली सत्तेचा पाया रोवला गेला. हे युद्ध आणि बाबराची प्रमुख कामगिरी, हा भाग आपल्याला याच्यामध्ये थोडक्यात पाहायचा आहे. त्याचबरोबर शेरशाह सूरी, सूर वंशातील एक अतिशय महान सम्राट म्हणून याच्याकडं बादशाह म्हणून पाहिलं जातं. हा शेरशाह सूर कोण होता, त्याची कामगिरी, त्याचं चरित्र, मुख्यतः उत्तम प्रशासक म्हणून या शेरशाहकडं पाहिलं जातं. या शेरशाहची ॲडमिनिस्ट्रेशन सिस्टीम, म्हणजे प्रशासकीय व्यवस्था कशा पद्धतीची होती, प्रशासनामध्ये फार मोठी सुधारणा या शेरशाह सूरीने घडून आणलेल्या होत्या. या सर्व बाबीचा अभ्यास आपल्याला या दुसऱ्या प्रकरणामध्ये करावायचा आहे. या पेपरमधील तिसरं प्रकरण ते म्हणजे बादशाह अकबर. मोगल बादशाह अकबर या बादशाह अकबराची कामगिरी आपल्याला या प्रकारामध्ये पाहायची आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं सेकंड बॅटल ऑफ पानिपत, पानिपतची द्वितीय लढाई, या लढाईचे महत्त्व, इतर आक्रमणे, अकबराचे विजय, अकबराची राजवट, त्याची कामगिरी, या सर्व बाबींचा आढावा या तिसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला घ्यावायचा आहे. त्याचबरोबर बादशाह अकबराची कारकीर्द इतिहासामध्ये फार प्रसिद्ध पावली, ती म्हणजे त्याच्या दक्षिण धोरणातून आणि राजपूत धोरणातून असं म्हटलं जातं. मग या अकबराचं दक्षिण धोरण कशा पद्धतीचं होतं, राजपूत धोरण कशा पद्धतीचं होतं, त्याचं धार्मिक धोरण कशा पद्धतीचं होतं, एकंदरीत या सर्व बाबीचा आढावा आपल्याला या तिसऱ्या प्रकरणामध्ये घ्यावायचा आहे. त्याचबरोबर येथील चौथं आणि शेवटचं प्रकरण म्हणजे शहाजहां आणि औरंगजेब. मोगल कालखंडातील हे 2 प्रसिद्ध आणि महान बादशाह म्हणून यांच्याकडं पाहिलं जातं. या 2 बादशाहाचा अभ्यास, त्यांच्या कामगिरीचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये पाहायचा आहे. यामध्ये करिअर अँड अचिव्हमेंट, राजपूत पॉलिसी, रिलिजियस पॉलिसी, डेक्कन पॉलिसी, हा एवढा भाग या दोन्ही बादशाहाच्या कालखंडामध्ये झालेला आपल्याला पाहायचा आहे. मग शहाजहाची कामगिरी कशा पद्धतीची होती, औरंगजेबाची कामगिरी कशा पद्धतीची होती, त्यांची धोरणं कशी होती आणि इतर सत्ताधीशांशी त्यांचे संबंध किंवा त्यांचे संघर्ष कशा पद्धतीने घडून आलेले होते, एकंदरीत हा विस्तीर्ण भाग आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायचा आहे. त्याचबरोबर यात एक शेवटचा भाग म्हणजे डिक्लाइन ऑफ मुघल एम्पायर.
मोगली सत्तेचा ऱ्हास कसा घडून आला हाही भाग आपल्याला थोडक्यामध्ये या प्रकरणामध्ये पाहायचा आहे। एकंदरीत ही 4 प्रकरणं या हिस्ट्री ऑफ इंडिया या नावाने देण्यात आलेल्या पेपरमध्ये पाहायचा आहे। अर्थात मोगल कालखंडातील इतिहास आहे हा। एकंदरीत हे 2 महत्त्वपूर्ण पेपर BA द्वितीय वर्षासाठी आपल्याला अभ्यासायला आहेत। हे डिटेल आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात। धन्यवाद।